अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार आहे। उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होईल, तर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळणार आहे। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी आपण बघतोय, सुनेत्रा पवार यांचा उद्या शपथविधी होणार आहे। उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक विधान भवनामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी बोलवलेली आहे। त्याला आमचे सर्व आमदार, विधानसभा, विधान परिषदे उपस्थित राहतील। महिन्यांशी सुद्धा आम्ही रात्री या विषयावरती बोलणार आहोत, कारण धार्मिक विधी त्या ठिकाणी सुरू होते, त्यामुळे त्यांचं आमचं काही बोलणं झालेलं नाही, पण त्याही उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणं आम्हाला अपेक्षित आहे। रुपाली आपल्या सोबत यावेळेस जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, आपण बघतोय एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची ही बातमी, आता सुनेत्रा पवारांचा उद्या शपथविधी होणार असल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेवटचा बारामतीमध्ये निरोप दिल्यानंतर सगळेच नेते जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झाले राष्ट्रवादीचे, आणि त्याच्यानंतर रात्रीपासूनच खरं तर घडामोडींना वेग आला होता। आज आपण पाहतो की आज दिवसभर देखील अनेक घडामोडी घडल्या, अनेक गाठीभेटी झाल्या, आणि या सगळ्या गाठीभेटींमध्ये जी महत्त्वाची चर्चा झाली ती म्हणजे उद्या होणाऱ्या बैठकीची। उद्या दुपारी 2 वाजता विधान भवनामध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही सभागृहातील सगळे आमदार आणि सोबतच खासदार या सगळ्यांची बैठक होणार आहे। दुपारी 2 वाजता होणाऱ्या या बैठकीमध्ये गटनेता जो आहे विधिमंडळाचा तो निवडला जाणार आहे, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी खरं तर पार पडणार आहे। सुनेत्रा पवार या पहिल्याच राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत, आणि त्याच्यामुळे ही एक मोठी घडामोड खरं तर आजच्या दिवसाची मानली जात आहे। खरं तर आज सकाळपासून आपण पाहिलं तर उद्या होणाऱ्या बैठकीकडे अनेकांचं लक्ष लागलेलं होतं। उद्या बैठक होईल आणि सगळे जे आमदार आहेत ते मुंबईमध्ये हजर होतील अशी वारंवार चर्चा सुरू होती। मात्र थोड्याच वेळापूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृत माहिती दिलेली आहे की उद्या दुपारी 2 वाजता जे आहे ते सगळेच सदस्य जे असणार आहे विधिमंडळाचे त्यांची विधान भवनामध्ये बैठक केली जाणार आहे, आणि याच बैठकीमध्ये खरं तर जो गटनेता आहे तो निवडला जाणार आहे। उद्या सुनेत्रा पवार यांच्या नावावरती खरं तर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यांची गटनेता म्हणून निवड केली जाणार आहे, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी त्यांचा शपथविधी जो आहे तो पार पडला जाईल। आपण पाहतो आहोत की खरं तर अजित पवार यांचं अपघाती निधन झालं, आणि त्याच्यानंतर अजित पवार यांचा उत्तराधिकारी कोण म्हणून खरं तर चर्चा सुरू झाली होती, आणि आपण पाहिलं तर राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांनी त्यांची एक जी प्रतिक्रिया किंवा त्यांच्या ज्या भावना समोर येत होत्या त्याच्यामध्ये आम्ही सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अजित पवार यांना पाहतो किंवा त्यांची छबी आम्हाला सुनेत्रा पवार यांच्यामध्ये पाहायला मिळते, अशा पद्धतीची एक भावना अनेक जण व्यक्त करत होते। आणि आता अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार असंच एक जे नाव आहे ते सातत्याने समोर येत होतं। आज देखील आपण पाहिलं तर बारामतीमध्ये नरेश अरोरा यांची सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा झाली। या चर्चेमध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांचा देखील सहभाग होता, आणि त्यांचाच निरोप घेऊन जे आहे ते अरोरा मुंबईत दाखल होणार आहेत, राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा करणार आहेत, आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या सगळ्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं होतं। आज देखील आपण पाहतो की जेव्हा सुनील तटकरे माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की उद्याच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांचं देखील उपस्थित राहणं खरं तर अपेक्षित आहे। त्याच्यामुळे आता सुनेत्रा पवार उद्या बारामतीमधून निघून या ठिकाणी मुंबईमध्ये येऊन पक्षाच्या बैठकीला हजर राहणार असल्याची आपल्याला माहिती खरं तर मिळत आहे, आणि उद्या गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावरती अधिकृतपणे खरं तर शिक्कामोर्तब होईल, आणि संध्याकाळी त्यांचा शपथविधी पार पडेल। अगदी रुपाली, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातल्या सगळ्या ताज्या घडामोडी ज्या आहेत त्या आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर आपण बघतोय सुनेत्रा पवार यांचा उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे।